नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. अहिल्यादेवी बगीचा हा होळकर तलावाच्या परिसरामध्ये, त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये आपल्याकडे दिवे घाटापासून लोणंदपर्यंत हायवेचं काम होत असताना भारतरत्न आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधान आणि सगळ्यात मोठी लोकशाहीची दिशा आपल्या सर्वांना दिली ती आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकरांच्या पुतळ्याचं आपण स्थलांतर करत असताना त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्प पुतळ्याचं परिसराचं सुशोभीकरणाचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या बस स्थानकाच्या समोरच्या बाजूला या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या आपल्या सर्वांचाच अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसराचं सुशोभीकरण, मोरगाव ते नीरा रोड या रोडला जोडणारा एक छोटासा रिंग रोड नगरपालिकेच्या माध्यमातून झाला. अशा विविध कामांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ आज आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री आणि खऱ्या अर्थाने जशी सासवडचा वाटाणा, पुरंदरची भाजी ही महाराष्ट्रभर फेमस आहे, तशा प्रकारे खऱ्या अर्थाने या देशामध्ये दुसरी कृषी क्रांती आणून पहिल्यांदा 2004 पासून 2014 पर्यंत सर्वात जास्त कृषी उत्पन्न या देशामधून परदेशामध्ये त्यांनी जगातल्या जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये आपलं शेतीचं उत्पादन, आपलं शेतकऱ्यांचं उत्पादन वेगवेगळ्या देशांमध्ये पोचवायचं काम केलं ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि अध्यक्षा आपल्या सर्वांच्याच लाडक्या खासदार, संसद महारत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित असलेले पाहुणे, आमचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड, मंचकावरती उपस्थित असलेल्या या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय दिलीप दादा, नगराध्यक्षा वीणाताई, त्याचप्रमाणे आदरणीय माजी संधी अधिकारी झेंडे साहेब, जिल्हा परिषदेचे आदर्श सदस्य आदरणीय सुदामाप्पाजी इंगळे या ठिकाणी उपस्थित आपल्या जेजुरी गावच्या, आपल्या हक्काच्या आणि आपल्या सर्वांच्या 70, 80, 90च्या दशकामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टी गाजवली त्या आदरणीय लीलाताई गांधी, त्यांच्याबरोबर आलेल्या आदरणीय कार्यताई या ठिकाणी उपस्थित, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे या ठिकाणी उपस्थित, सर्वच नगरसेवक सचिन शेठ असतील, आदरणीय सर्वच जेजुरी नगरीचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित, सर्वच मान्यवर. खरं म्हणजे मल्हार नाट्यगृहाची संकल्पना आदरणीय पवार साहेबांच्या मनामध्ये खूप वर्षांपासून होती आणि निश्चितपणे तीच संकल्पना घेऊन मी असेल, आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही सर्वांनीच 2019ला पहिल्यांदा वैशिष्ट्यपूर्ण मधनं एकत्रितपणे त्या ठिकाणी या मल्हार नाट्यगृहाची सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये नगर उत्सव मधनं हे नाट्यगृह उभं राहिलं, परंतु मला या ठिकाणी साहेबांना सांगायचंय, मगाशी दिलीप दादांनी उल्लेख केला की ग्रामीण जेजुरी, आज ग्रामीण जेजुरी असेल त्या ठिकाणी समोर नाना हरपळे, कामते सर, फालकेजी सगळे फुरसुंगीकर उपस्थित आहेत. फुरसुंगी उरळीचं आपल्या सगळ्यांच्या पासून लपलेलं नाहीये. मधल्या काळामध्ये मी जाहीरपणे सांगितलं, फुरसुंगी उरळी परिसर असेल किंवा जेजुरी ग्रामीणचा परिसर असेल, हा सातत्याने शहरी भागामध्ये यावा याच्यासाठी सातत्याने आवाज उठवण्याचं काम विधिमंडळ आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आजही फुरसुंगी उरळीला कुठेतरी मध्ये आणून ठेवले आणि परत लटकत ठेवून टाकले. तीच परिस्थिती त्या ठिकाणी जेजुरी ग्रामीणच्या बाबतीमध्ये झाली.
सातत्याने आम्ही पुणे शहरामध्ये घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा गेली 2-2.5 वर्ष सुप्रियाताई आणि आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. खरं म्हणजे साहेब मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावंसं वाटतं की गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये नगरविकास खातं आहे की नाही हेच आम्हाला त्या ठिकाणी कळालं. 2.5 वर्ष आपल्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडेच नगराध्यक्ष खातं होतं. नंतरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि नगरविकास मंत्री म्हणून तेच कामकाज करतायत. परंतु साहेब दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थाने शहरीकरणाचं विद्रुपीकरण करण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं त्या ठिकाणी झालं. आज सासवड नगरपालिका असेल आज देशामध्ये सर्वोत्तम आणि सर्वात स्वच्छ शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलं. आणि हे आम्ही नाही म्हणत आहे, हे यांच्याच केंद्राच्या सरकारने सासवड नगरपालिकेला देशातलं सर्वात स्वच्छ आणि चांगलं शहर म्हणून घोषित केलं. मागच्या वर्षी 2022-23 ला जेजुरी नगरपालिकेला सुद्धा देशामध्ये 19वा क्रमांक स्वच्छ भारत मध्ये त्या ठिकाणी आला. जेजुरी नगरपालिकेला त्या ठिकाणी बक्षिसामधनं निधी मिळाला. सासवड नगरपालिकेला निधी बक्षिसामधनं मिळाला. मी असेल आदरणीय सुप्रियाताई असतील आम्ही सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो की सासवडच्या पाणी पुरवठ्याची योजना नव्याने जी 2004 साली आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना म्हणजे जे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले सगळ्यांना कल्पना असेल जसा 2023-24चा दुष्काळ होता तसा 2003-04चा दुष्काळ या तालुक्यामध्ये पडला होता. आणि त्या काळामध्ये राज्यपालांनी त्या ठिकाणी हेलिकॉप्टर आपलं नागरी धरणामध्ये त्या ठिकाणी उतरवलं होतं. तीच परिस्थिती आता 2023-24ला होती. परंतु निश्चितपणे पाण्याचा दुष्काळ कधीच आला नसता. केवळ हा दुष्काळ घडवला गेला. आणि हे घडवला कसा गेला तर 22-23 पासून ते मी असेल सुप्रियाताई असतील आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतचा आराखडा जेजुरी आणि सासवड नगरपालिकेचा घेऊन सातत्याने त्या ठिकाणी जातो. जलजीवन मिशनच्या योजना आदरणीय सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये 2019-20, 20-21 मध्ये सगळं बंद असताना त्या ठिकाणी हे आराखडे आपल्या तालुक्यातल्या 95 गावांचे म्हणजे 100% रेट्रोफिटमेंटचे जलजीवनचे आराखडे झालेला आणि दोन्ही नगरपालिकांचे आराखडे सरकारला प्रस्तुत केलेला मला वाटते महाराष्ट्रातला एकमेव तालुका आपला आहे पुरंदर आणि हवेली. आज जलजीवनच्या बाबतीतही तेच घडलंय. मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणावरती डिले इन पेमेंट, मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अनुदान दिलं जात नाहीये. प्यायच्या पाण्याला प्रायोरिटी दिली जात नाही. ते जेजुरी सासवडच्या बाबतीमध्ये घडलं. अमृत 2 मधून आम्ही सातत्याने कारण या दोन्ही नगरपालिका क वर्गामध्ये आहेत. आज फुरसुंगीची नगरपालिका नाना तुमची ब वर्गामध्ये सरकारने घोषणा केली आहे. परंतु आज क वर्गामध्ये असलेल्या नगरपालिकांना सुद्धा की ज्या देशामध्ये या महाराष्ट्राचा नंबर प्रथम यावा म्हणून देशामध्ये सातत्याने सगळे नागरिक या दोन्ही नगरपालिकांमधले सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी लढतायत आणि सातत्याने ही लढाई करून महाराष्ट्राची मान त्या ठिकाणी उंचवण्याचा प्रयत्न ज्या नगरपालिकांनी केला त्या नगरपालिकांना अमृत 2 या पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये नाही बसवलं. 2023 पासून तो आराखडा असताना पुस्तकामध्ये ठेवून दिला आणि आता कुठे त्या ठिकाणी निवडणुका आल्यावरती मागच्या 15 दिवसांपूर्वी घोषणा झाली 147 कोटी रुपये सासवड नगरपालिकेला दिले, 78 कोटी रुपये जेजुरी नगरपालिकेला दिले. अहो त्याच्यात जीएसटी पण आहे 18%. आणि ह्या योजना आम्ही नगरविकास खात्यातून नव्हत्या मागितल्या कारण आम्हाला माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. आम्हाला अमृत 2 मधून ह्या योजना पाहिजे होत्या. आज या दोन्ही नगरपालिकांना याच्यासाठी भरावायचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला माहिती आहे. या योजना पुढे सरकत असताना नगर उत्थानमधनं त्या विनाकारण येतात. अशा प्रकारे छोटे छोटे चिमटे काढायचा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला. मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचंय मगाशी दिलीप दादांनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्याला दिशा देण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. 1992ची MIDC असतात जेजुरीतली त्याचप्रमाणे पुरंदर उपसा दानाई सिंचाईसारखी योजना की ज्याच्यामुळे पुरंदर तालुक्याचा पूर्ण पूर्व पट्टा त्या ठिकाणी समृद्ध होण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली. तो पूर्ण आराखडा मंजूर केला आणि त्याची सुरुवात 2004 ला झाली. मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचंय
आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, मी असेल, आदरणीय सुदामाप्पा असतील, सर्व आमची सहकारी मंडळी सगळ्यांनी आम्ही एकत्रितपणे प्रॉपर नियोजन करायचा प्रयत्न साहेब 2019 पासून केला. या पुरंदरच्या पूर्व भागामध्ये आदरणीय विजयदादा या ठिकाणी आहेत, सगळी पूर्व भागातली मंडळी आहेत, भाऊसाहेब माहुरकर आहेत, सगळ्यांना मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला 2004च्या नंतर 2019 पर्यंत या पुरंदरच्या पूर्व भागामध्ये केवळ आणि केवळ 50,000 टन ऊसाचं उत्पादन होत होतं. तेच उत्पादन 2020-21 ला 3,500 टनापर्यंत गेलं, 3.5 लाख टनापर्यंत गेलं. 2023-24 ला ते 5.5 लाख टनांपर्यंत गेलं आणि मागच्या वर्षी हे उत्पन्न साहेब मला आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगायचे 7,25,000 टन उत्पन्न ऊसाचं या ठिकाणी झालं. यावर्षी पुरंदर तालुक्यामध्ये आणि हवेलीच्या दक्षिण भागामध्ये दुष्काळ होता. सगळ्यात पहिल्यांदा आपला तालुका त्या ठिकाणी दुष्काळी म्हणून घोषणा केली. आम्ही सातत्याने अनेक वेळा त्या ठिकाणी गेलो, सुप्रियाताईंना घेऊन गेलो, त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करा म्हणून सांगितलं. आपलं सरकारच्या काळामध्ये 2003-04 असेल, 2012-13 असेल, सातत्याने त्या ठिकाणी दुष्काळाच्या काळामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर होतात त्वरेने मदत केली. या सरकारने 1 वर्ष काहीही केलं नाही, हे दुर्दैव त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या साहेब तर त्या ठिकाणी पुरंदर ऊसाची योजना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे जानेवारी 2023 ला योजना सुरू झाली साहेब. 2004 ला आपण योजना दिली, 2024 पर्यंत त्या योजनेवरती 2019 पर्यंत एकही रुपया शासनाने त्या ठिकाणी त्या योजनेच्या मेंटेनन्ससाठी टाकला नाही. मधल्या काळामध्ये आदरणीय ताईंनी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे गेलो, पाठपुरावा केला, पाटबंधारे खात्याने प्रोसेस केली आणि जवळपास 50 कोटींपेक्षा जास्तचा निधी पुरंदर उपसा योजनेसाठी, जानाई शिंचाई योजनेसाठी आला. मागच्या वर्षी जानेवारी 2023 पासून मे 2024 पर्यंत ही योजना सातत्याने रखडत त्या ठिकाणी चालू होती. कधी मोटारी बंद पडायच्या, कधी व्हायचं, परंतु तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं पीक, शेतकऱ्याचा ऊस, शेतकऱ्याची फुलं, शेतकऱ्याचा त्या ठिकाणी तरकारी, ह्या सगळ्या गोष्टी, फळं, ह्या सगळ्या गोष्टी, सीताफळ असेल, अंजीर असेल, त्याचप्रमाणे डाळिंब असेल, ह्या सगळी पिकं त्या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न आम्ही मे पर्यंत केला. आणि या मंडळींनी साहेब काय केलं, जून मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्वरेने जून 10 पासून पुरंदर उपसाची योजना आणि दोन्ही पंप बंद. जानेवारीमध्ये ज्यावेळेस बंद झाले, ताईंनी त्या ठिकाणी फोन केला. आम्ही ताईंना विनंती केली, सोमेश्वर कारखान्याच्या मेकॅनिक, सोमेश्वर कारखान्याचे इंजिनियर त्या ठिकाणी आले, तो पंप दुरुस्त केला कारखान्याच्या ह्याच्यामधून आणि ती योजना जानेवारी पासून मे पर्यंत चालली. आणि आता या मंडळींनी 10 जूनला त्या ठिकाणी त्याचं टेंडर बदललं, काहीच कारण नाही. टेंडर बदललं आणि टेंडर दिलं कुणाला असेल, गुजरातच्या कंपनीला, महाराष्ट्रात कंपनी नव्हती. आणि त्या कंपनीला आज आपण ऑक्टोबरच्या आजच्या 8 तारखेला अद्यापर्यंत दोन्ही पंप त्या ठिकाणी ही कंपनी चालू करू शकली नाही. याचा अर्थ काय झाला, या लोकांना, या तालुक्याला विनाकारण दुष्काळामध्ये आणि पाण्यापासून वंचित ठेवायचे आणि त्याच्यासाठी हे केवळ राजकारण त्या ठिकाणी करतात. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तेच आहे. हे महाशय 5 वर्ष पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. लाईन त्यांनीच आणली, लाईन त्यांनीच खालून नेली. L&T कंपनी पण त्यांची पाईप घेऊन हेच राहत होते, पाईपचे पैसे द्या म्हणून आघाडीच्या काळामध्ये त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे हेच भेटले की 100 कोटी रुपये द्या, पाईप सगळे आलेत म्हणून. माझं लेखी पत्र आहे, ताईंचं लेखी पत्र आहे की पैसे देऊ नयेत जोपर्यंत हे लाईन क्लिअर होत नाही. 1993च्या सर्वे प्रमाणे, कॅनॉल प्रमाणे वाल्हे परिसरातून, हार्नी परिसरातून, परिंचे परिसरातून राजच्या तलावापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे. आपल्या उत्तरेकडच्या डोंगराला कडेने हे पाणी जाऊन प्रत्येक इंच भिजलं पाहिजे, ही अपेक्षा आमची होती. आणि आज हे महाशय काय म्हणतात, मी ही लाईन बदलली आणि 300 कोटी रुपये खाल्ले. अरे पैसे आले नाही तर खाणार कुठून, नाही खाल्लेले तुमचेच निघत नाहीयेत. अजून 40% हे सरकार आहे. एखादा निधी मागायला जायचं म्हटलं तर साहेब खरोखर तुझं की मी जाहीरपणे सांगतोय, कुठे 6% मागितले जातात, कुठे 5% मागितले जातात, कुठे 10% मागितले जातात, कुठे 15% मागितले जातात. हे दुर्दैव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं त्या
ठिकाणी आहे. या महाराष्ट्राला खूप मागे न्यायचं काम ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचंय, आपल्या सगळ्यांना विनंती करायची, जे काही छोटे छोटे पैसे होते त्याच्यातून आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय. आज साहेब बघितलं असेल, अवघ्या 9 कोटीमध्ये मल्हार नाट्यगृह या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न केलाय. 6 कोटीमध्ये, 60 कोटीमध्ये नाही दादा, 6 कोटीमध्ये त्या तोडीचं बस स्थानक आपण जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून करतो आहोत. तर ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. एक सुसज्ज अशा प्रकारचं कमी किमतीमध्ये अतिशय वाजवी दरामध्ये त्या ठिकाणी करायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. आज आपण बघितलं असेल, आमदार निधीच्या माध्यमातून अनेक सोलर प्रकल्प, सोलर लाईट गावोगावी द्यायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एक मॉडेल प्रकल्प म्हणून राज गावाला आम्ही अर्ध्या भागामध्ये पूर्ण सोलर स्ट्रीट लाईट करायचा प्रयत्न केला. अशी इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या. त्याचबरोबर 12 डिसेंबर 2023 आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी संकल्प रोवला आणि शरद कृषी भवन या भवनच्या संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि अवघ्या 11 लाख रुपयांमध्ये या तालुक्यातल्या 12 गावांमध्ये साहेब आम्ही त्या ठिकाणी खूप सुंदर असं शरद कृषी भवन उभं केलं, की जे शेतकऱ्यांच्या बैठकीचं, पूर्वीच्या काळी चावडी असायची जिथे येऊन लोक बसायचे, उभे राहायचे, आज त्या ठिकाणी चावडीप्रमाणे शरद कृषी भवन हे प्रत्येक गावामध्ये दादा आम्ही उभं केलं. आणि अवघ्या 12 लाखामध्ये 10 लाख रुपयाचा आमदार निधी, 2 लाख रुपये त्या गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची लायब्ररी केली. शेतीला त्या ठिकाणी ॲग्रोवनचं मासिक त्या ठिकाणी उभं केलं. त्या ठिकाणी पुस्तकं वाचन देतोय, कृषी अधिकारी त्या ठिकाणी जातात. ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केलाय. 13 तलाठी कार्यालय, की गावचा तलाठी हा गावात राहायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, रेव्हेन्यूची गोष्ट मी सांगायची गरज नाहीये. आजकाल आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेला तर आपलं नाव लावायला सुद्धा 155ची ऑर्डर करायला लागते. आणि त्यानंतर किती पैसे, किती खेटा त्या ठिकाणी तलाट्याकडे, सर्कलकडे, तहसीलदारांच्याकडे घालावे लागतात आणि किती पैसे खर्च येतो. आपलं स्वतःच आपल्या वडिलांच्या नंतर नाव लावायला किती खर्च येतो हे मी सांगायचं वेगळं या सरकारच्या काळामध्ये गरज नाहीये. आज आपण पहिल्यांदा 10 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते काम करायचो, नंतर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करायचो. आता लाडक्या बहिणीमुळे आपल्याला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना द्यावा लागतं. हे दुर्दैव आपलं सगळ्यांचं आहे. आज जर बघायला गेलं, हीच गोष्ट रोजगाराच्या बाबतीमध्ये आहे. हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि अतिशय छोटंसं उदाहरण सांगून मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो, कारण तुम्हाला आम्हाला आदरणीय सुप्रियाताईंचं आणि पवार साहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकायचे, त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे. एक छोटंसं उदाहरण, हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. हे सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तरुणांना, बेरोजगारांना त्या ठिकाणी खड्ड्यात घालणारं सरकार आहे. याचं जिवंत उदाहरण मला आपल्याला सांगायचंय. काल त्या ठिकाणी जलजीवनची मिशनची मीटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. आपल्या जवळच्याच गावचे सरपंच मला त्या ठिकाणी भेटले, जवळ अर्जुन गावचे. त्या सरपंचांनी मला त्या ठिकाणी आपण सांगितलं, साहेब आदरणीय, त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वेळेस विधिमंडळामध्ये तुम्हाला हा प्रश्न उचलावा लागेल की त्या ठिकाणी माझ्या जवळ अर्जुन गावामधून 1,47,000 रुपये हे ऑपरेटरसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे दिले जातात. आणि तुम्हाला माहिती आहे ऑपरेटरला पगार किती होतो? मी सरपंचांना विचारलं, तुम्ही ग्रामपंचायत वर्षाला 1,47,000 रुपये ऑपरेटरसाठी त्या ठिकाणी पाठवता. त्याच्यामध्ये आपलं शासन हे झेरॉक्सची शाई देतं आणि कागद देतं आणि तो ऑपरेटर असतो. लाईटचा खर्च हा ग्रामपंचायतीचाच आहे, कम्प्युटर ग्रामपंचायतीचं आहे, सगळं ग्रामपंचायतीचं आहे. आणि त्याला शासनाच्या माध्यमातून, कारण सगळ्याचा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा ऑपरेटरचा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे. तो त्यांना पगार किती देतो माहितीये? 6,000 रुपये. म्हणजे 12 महिन्याचे 72,000 रुपये. राहिलेले 72,000 गेले कुठं? हीच परिस्थिती सगळ्या खात्यांमध्ये. आज अर्धे लोक हे शासनाचे परमनंट आहेत, अर्धे लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. कॉन्ट्रॅक्टरचा अर्धा पगार हा कुणाच्या खिशामध्ये हे शोधायची वेळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावरती त्या ठिकाणी आली. हे दुर्दैव त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनसाठी मला सांगायचं, या सरकारबद्दल, या प्रशासनाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. दुर्दैव असं आहे की आज पाण्याच्या बाबतीमध्ये, त्या ठिकाणी डीपी प्लॅनच्या बाबतीमध्ये, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये
खऱ्या अर्थाने हे सरकार हे मला वाटतंय की अतिशय निष्क्रिय अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलंय. आज पुरंदर तालुक्यातल्या हवेलीतली 16 गावं त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये गेली आहेत. आज आम्ही आज जसं हे मल्हार नाट्यगृह उभं राहिलंय, जेजुरीमध्ये विकास होतोय, सासवडला विकास झाला का आदरणीय चंदूकाका जगतापांच्या काळामध्ये. आजपर्यंत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीकडे विकास करायचा ग्रामीण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये केला प्रयत्न, परंतु हा प्रयत्न आम्हाला पुणे शहरामध्ये करता आला नाही. त्याचं कारण आहे नगर विकास खातं. आज ती 16 गावं 2-2 कोटीचे फ्लॅट आहेत आणि बादलीने ना आजही पाणी घेऊन जातात. का? कारण नगर विकास खात्याची मानसिकता पाणी द्यायची नाहीये, मानसिकता पाणी द्यायची नाहीये. आज वडकी सारख्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या माध्यमातून जवळपास 27 कोटीचं जलजीवन मिशनचं पाणी आलंय. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारचं काम मी असेल, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही सगळ्यांनी एक टीमवर्क म्हणून त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलाय. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय जेजुरीचा हा विकास आराखडा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 1670 मध्ये या जेजुरी नगरीचा विकास आराखडा त्या ठिकाणी पहिल्यांदा जीर्णोद्धार जर कुणी केला असेल 3500 मंदिरांच्या बरोबर आपल्या जेजुरीच्या खंडेरायाचा पूर्ण त्या ठिकाणी विकास जो कुणी केला असेल, जीर्णोद्धार जर कुणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर तो आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी. मागच्या भाषणामध्ये मी सांगितलं 2.5 तास वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर कॅबिनेटच्या बाहेर थांबलो होतो आणि 2.5 तास आम्ही त्या ठिकाणी आराखड्याची मीटिंग बघत होतो. 2.5 तासानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आणि ही त्याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे त्याचा की त्या आराखडा कुणी केला आणि काय केलं. मागच्या वर्षी शासन आपल्या दारी सगळे लोक बोलवले, सरकारी अंगणवाडीवाले बोलवले, लोकांना जबरदस्तीने आणलं आणि सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी उद्घाटन केलं, नारळ फोडला. कुणी केला? ज्यांचा त्या आराखड्याशी संबंध नाही. 4 वेळा पॅन्डॉलमध्ये खर्च केले 1-1 कोटी रुपये, म्हणजे 4 कोटी रुपये पॅन्डॉलमध्ये खर्च झाले. तो कार्यक्रम बंद झाला आणि तो विकास आराखडा जो आहे तो त्या काळामध्ये सुप्रियाताई संसदेचं अधिवेशन चालू असताना दिल्लीवरून त्या ठिकाणी त्या मीटिंगसाठी आल्या. माझ्याबरोबर त्या 2.5 तास बाहेरच्या पॅसेजमध्ये उभ्या होत्या आणि त्यानंतर मीटिंग संपली कॅबिनेटची. आम्ही आतमध्ये गेलो आणि ताईंनी त्या ठिकाणी सांगितलं की हा आराखडा त्वरित घ्या, मंजूर करा आणि त्या आराखड्याचा नारळ फोडायचं काम ही मंडळी करत आहे. आणि आता आज बघितलं असेल जेजुरीकरांचा ज्याला विरोध आहे तो रस्त्याचं काम आम्ही सांगितलं की दगडामध्ये तो रस्ता झाला पाहिजे. PWDच्या माध्यमातून ते काम करायचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये टक्केवारी मागायचा प्रयत्न केला. तर मी डायरेक्ट कलेक्टरांना सांगितलं जर तुम्ही त्या रस्त्याचं काम तशा प्रकारे ते काम जे आहे, जे वरचं जे काम आहे ते पुरातत्व खात्याच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि हे सांगितल्यामुळे ते टेंडर त्यांना रद्द करावं लागलं आणि परत पुरातत्व खात्याला द्यावं लागलं. ह्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतोय. चोरांना थांबवायचं, लबाडांना थांबवायचं आम्ही प्रयत्न करतोय, पण तुमची सगळ्यांची साथ त्या ठिकाणी निश्चितपणे हवंय. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना खरं म्हणजे खूप वेळेचं हे असताना सुद्धा साहेबांनी आज वेळ त्या ठिकाणी दिला. मी साहेबांचं मनापासून पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आपण वेळ दिलात त्याबद्दल मी मनापासून आभारही मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो.